फुलं गोळा करून घेते आणि हे फुलं ना फेकून नाही द्यायचे, रांगोळीचे वगैरे हे झाडांना असेच टाकायचे. आता काही ऊन नाहीये, नाही तर मग उन्हात सुकून जरी टाकले तरी चालतात. मी असे बी टाकले ना झाडांना तर खत होऊन जातं ते. हे सगळे असे हा ग्रंथ आहे ना उघडा नाही ठेवायचा, ग्रंथ झाकून ठेवायचा कायम. आता हा त्यांच्या मित्राचा आणलेला आहे ग्रंथ आम्ही, लाल कपड्यात असा गुंडाळून घालून. देवपूजा झालेली माझी करून, मग केळी पण इकडे ठेवते. मोरपीस आणलेली दिवशी किती छान दिसत आहे ना मोरपीस. देवपूजा झाली माझी करून इकडची, आणि मी करून घेते. हे सगळे झाडांना टाकायचे फुलं, म्हणजे त्याचं ना खत होतं. आणि हे सुपारी हे ना, हे खोबऱ्याचा तुकडा टाकून पाण्यात, आणि हे सुपारी हे आपण नंतर पूजा केली ना परत तर वापरलं तरी चालतं. हे गणपतीची सुपारी बदाम वगैरे ते, हे पान पण द्यायचं पाण्यात टाकून, नाही तर मग झाडांना जरी असं टाकलं तरी होईल. आणि हे नारळ आहे ना, तर आपण 7 दिवस पारायण चालू राहतं आपलं, सगळं आपण मंत्र वगैरे उच्चार करीत राहतो, पोथी वाचतो. तरी हे नारळ लाल कपड्यात बांधून आणि घरातच ठेवायचं, एखाद्या कोपऱ्यामध्ये घरातच ठेवायचं. आणि जेव्हा याचं पाणी वगैरे वाटलं ना आपल्याला का खराब होऊ राहिले ही आता, मग तेव्हा ते पाण्यात सोडायचं, नाही ते असं फोडायचं वगैरे नाही, काही नाही. ही खडी साखर प्रसाद म्हणून खाऊन घ्यायची. हे नागलीचे पानं आहे ना, तर हे पानं पण पाण्यात सोडून द्यायचे. आणि तांदूळ आपल्या तांदळात टाकून द्यायचे, आणि हे पाणी झाडांना टाकून द्यायचं. याच्यात फूल आणि 1 रुपया टाकलेला होता. आणि सुपारी होती, तर ही पण सुपारी अशीच ठेवायची, दुसऱ्या पूजेला बी काम येईल ही सुपारी आपल्याला. हे पाणी झाडांना टाकून देते, आणि हे तांदूळ द्यायचे तांदळात टाकून. हे पाणी पिऊन घ्यायचं. हा फोटो पण मी पुसून आणि ठेवते. हे सगळे तांदूळ आहे ना, हे आपल्या तांदळात टाकायचे. चला मी आता हे इथलं आवरून घेते, देवपूजा झालेली आहे आणि आम्हाला गावाला पण जायचं आहे आज. यांना सुट्टी येतं, मग 1-2 कामं पण आहे सिन्नरला, मग ये म्हणे आज जाऊन येऊ आपण, तिकडे बी जायचं आहे. तर मग घेते आवरून मी. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज यांना सुट्टी आहे रविवारची, आणि काल पोथी समाप्ती पण झालेली, कुठं जायचं नव्हतं. हे बरेच आता 3-1 आठवड्यापासून गावाला गेलेली नाही, मग ते म्हणे चला आपण गावाला जाऊन येऊ. तर मग आज आम्ही निघालो गावाला डोंगरला. आणि माझी पोथी समाप्ती काल झाले, आता आज उत्तर पूजा होती, तर उत्तर पूजा वगैरे पण झाली. आणि चला आज दिवसभर मग आम्ही कुठे कुठे जातो, काय काय करतोय हे तुम्हाला बघायला भेटेल. तर इथं कुंडीमध्ये मिरचीचं रोप होतं, मग ते रोप बी घेतले उपटून. आणि ही बघा ही लिंबुनीची हुंडी बरीच मोठी झाली होती इथं सोनचाफ्याच्या कुंडीमध्ये, तर ती पण घेते. ही जास्त मोठी दिली रे पिशवी, तर जाऊ दे ना, अशी घेऊन जा ना. चल येऊ.
आलेलो आहे आम्ही आता डुबेरला. तर आमच्या गावात फेमस असं भोपळ्याचं झाड आहे. तर ते झाड मी दाखवते तुम्हाला आज. हे बघा, हे झाड आहे भोपळ्याचं. एवढं मोठं झाड आहे. त्याला भोपळे पण आलेले ना हो. अरे वा ऐ भरपूर आलेली. हे बघा, हे असं आहे. आणि हे बघा, इथं भोपळा आलेला आहे. हा एक, हा इथं भरपूर 3-4 आलेले आहेत भोपळे. फुलं पण आहे ना त्याला. हे बघा, ही फुलं पण आहे. नाही बघा, तिथे हाय, हा इथे एक पूर्ण असं घरावर आहे, पार पत्र्यांवर सुद्धा आहे. कुठंच नाही असं भोपळ्याचं झाड आपल्या गावात आहे ना. गाव आणि हे लाकूड असं खरबुडं का बरं आहे हो? खूप एवढं वर्षाचं झाड आहे. हा का? कोणता? कोणता? हा हे बघा. आणि बारीक बारीक गाया पण आहे भोपळ्याचा. बापरे, हे बघा असा आहे भोपळा. करता हो हा भोपळा. कंबोरे बनवायला वापरायचे. हा का? पहिले का? हे बघा, खूप खूप मोठं झाड आहे. हे बघा, भरपूर असं मोठं झाड आहे एकदम. हे मी पहिल्यांदा तिथं म्हणजे डुबेरला हे पहिल्यांदा ऐकलेले भोपळ्याचं झाड. घरी आलेलो आहे आम्ही आता. पण घरी काही कोणाचा तपास नाही आहे, फक्त म्हातारी एकटीच आहे. आणि इकडं सुनबाई गेलेली आहे मला वाटतं ॲब्रो करायला का काय. हां, इथं पोर झोपेली, इथं सोन्या बी झोपेली, पोर झोपेली, फॅनता झोपेली. सुनबाई गेली ॲब्रो करायला गावात. घरापुढं हे मोठं आवळ्याचं झाड आहे. मस्त आवळे आले त्याला. एवढं झाड आहे. मस्त आवळे आले. आता मी थोड्या वेळाने खुर्चीवर चढून आवळी तोडीत येईल. इथं आत्यांना आणि यांना मी चहा ठेवला आहे, कोरा चहा. चहा दिला त्यांना दोघांना. हे डोंगराकडे पाऊस दिसतोय बरं का. इकडे बसला का भारी टाइमपास आहे हा. रस्त्याने हे बघा, आमच्या घराच्या पाठीमागच हे चिंचाचे झाड वगैरे आहे. इथं आंबट चिंचाचे चुलत जावाचे वावर आहे हे. काही बरंच मोठं वावर होतं हे, पण मग याच्यात गेदीत गेलेलं आहे. तर हे बघा, एवढा जवळ आहे आमच्या घराचा समृद्धी हायवे. आणि हे आमचं घर आहे. इथं पाठीमागच्या साईडनी हे घर. ते तिथे नारळाचं झाड वगैरे आमचं 2 झाड आहे नारळाचे. आणि ही समृद्धीची भिंत. गावापासून आहे ना, जवळ आहे आमचा मळा. 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे गावापासून. हे बघा, हा समृद्धी महामार्ग. इथं आता सध्या हे नाही लावलेलं. इकडच्या इथं रस्त्याच्या ह्या बाजूला आहे ना, हा रस्ता आहे मळ्याकडे जायचा. आणि इथं काही अजून बंद नाही केलेलं. इथं काही हे बंद नाही केलेला रस्ता. इकडं केलेला आहे बंद. हा लावलेले जाऊ. पण थोड्या वेळाने आमचे मकाचं वावर आहे ना, मका बघायला कशी काय आली ती.
पावसाचे थेंब पडत आहे एक अर्धा. धुणं काढून ठेवलं. हा त्यांचा चक्कर होत असेल. आहो राजून ते येत असेल सुट्टीच्या दिवशी. कुठं राहिले अण्णा? हा 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 का. हे बघा मका इथं मग आपली ना मका ही है ना. हे बघा इथून हे मकाचं शेत दिसतंय ना. हे आमचंच आहे. हे मोठं चिंचाचं झाड आहे पायताला वावराच्या. कोणती मका आहे हो ही? हा का दाण्याची मका आहे का? इथं वाटाणा आहे पण हे कांद्याचं रोप टाकेल वाटतं ना. कांद्याचं रोप आहे. आणि व या प्रत्येक वाटाण्यामध्ये कोथिंबीरचं हायचे आहे ना. पहिले धने फोकेल होते काय काय माहिती. हा ना इडा बी कोथिंबीर आहे ना. गावठी कोथिंबीर. काय टोचलंय काय माहिती पायाला माझ्या. तर चप्पल घातली तरी. हे बघा हे मका आहे. काय काय माहिती त्यांच्या वावरात. तिथं मोठे मोठे दिसतंय ते. कोणता हा ना. जोरात पाणी पडू राहिलंय ना पत्र्यांवरून. एवढं जोरात आलाय. कावेरी बोलली तू मी गावातून. हे मोठं पिंपळाचं झाड होतं आमच्या इथं. पण ते ना 2-3-4 वर्ष झाली होत नाही. पूर्ण कसं काय जळालं होतं. हां खाली जाळलं होतं. वरतीच जळून गेलेलं होतं. पूर्ण झाड जळालं होतं. आणि एवढंच राहिलं नाही तर लय मोठं पिंपळाचं झाड होतं इथं. किती मस्त पाऊस पडून राहिला. किती एवढं जुनं होतं. अरे बापरे मस्त गरजू पण राहिलाय ना. हा ना या वर्षी तर बंधारे वगैरे अजिबात भरलेली नाही. बरं झालं आपण घरीचे आत्ता. नाही तर ओलं होऊन गेलं असतं सगळं. रस्त्याने जरा असतं कुठं उभं राहावं आणि काय करावं असं झालं असतं. अंदाज होता काळं येऊन झालेलं होतं एवढं तर पाऊस येईल म्हणून. असा पाऊस जर असला महिनाभर 8-15 दिवस जरी असला तरी चांगला पाऊस निघतो. पण या वर्षी पाऊसच नाही आता. हा रस्ता आपण म्हणजे तेव्हा केला होता पण बऱ्यापैकी असा ओघाळ आहे ना ते माती वगैरे. हा पाऊस वाढलाय आता चांगलाच जोरात. पाऊसच एवढा येऊ राहिला आहे का तुम्ही डायरेक्ट दरवाजाला कागद लावलाय ताई. हा एवढं किती पाऊस आहे. मगाशीच घेतली मी पावसाची व्हिडिओ तिकडं. हा ना भरपूर आहे. भरपूर आहे. आज चांगला म्हणजे पहिल्यांदा एवढा जोरात पाऊस आला असं नाही ना. हा हा बरं आहे दरवाजाला पडदा नाही तर तुम्ही बारीक कागदाचा पडदा लावलाय. तिथे दगड ठेवायचा होता. अहो नाही घरात हे असेल ना मुसळी वगैरे मग टाका ठेवा ना. माझे मुसळी ठेवा तिथं. तिकडनं काहीतरी लागत होतं पण जाऊ दे आता थोडंफार तर येणारच आहे. दुबेरला त्यांनी ना आम्हाला 1-2 ठिकाणी जायचं होतं तर मग तिथं गेलो
आणि मग घरी आलो. भोपळ्याचं झाड आहे बघितलं, त्याची थोडीशी शूटिंग घेतली आणि मग घरी आलो होतो. घरी पण वावरात गेलो, वावराकडे चक्कर वगैरे मारला आणि आता जोरात पाऊस चालू आहे कधीचा. अर्धा तास झाला तसं चालू आहे, मस्त चालू आहे जोरात. आज बोलत होत जाणार आहे आम्ही आज घरी, भारी वाटतं एकदम. आज बोलत होत येणार आहे म्हणा आम्ही, आज बोलत होत येणार आहे. अहो माझं ना डाएट चालू आहे, त्यामुळं मी गोड पूर्ण बंद आहे माझं 2 महिन्यापासून. 7 किलो वजन कमी झालंय माझं. वाटत नाही का तुम्हाला? नाही वाढणार. मी काही म्हणजे प्रोडक्ट वगैरे नाही घेत, फक्त गोड बंद आहे आणि दररोज 2 तास व्यायाम करते घरातच. हा ना, नाही आता एवढंच नाही बघितलेलं तो. चला पाऊस उघडलाय तर निघतो आम्ही बी आता. चला भेटू आता घरी गेल्यावर. हे बघा, हा आहे आमच्या गावचा सप्तशृंगी गड. मोठं मंदिर आहे, मस्त मंदिर आहे इथं, पण इथून काही दिसत नाही ते. सगळी साडी खराब झाली पावसाने, सगळ्या रस्ते थोडं 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 पाऊस चालूच होता. हे हात सुद्धा माखली चिखलानी. एवढं जोरात आले तुम्ही? अरे हा, मग घरी आलो, साडी पूर्ण माखलेली होती माझी पाठी मागून. तर मग आता आम्ही आंघोळी करतो आणि आंघोळी झाल्या का मग स्वयंपाकाला लागते. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. झालं आहे माझा स्वयंपाक बनवून. दोडक्याचा ठेचा केला आहे, आळूच्या वड्या तळल्या आहे आणि पोळ्या बनवल्या. देते मी यांना वाढून आता.